वांगे भाजून घेतली आधी आणि इथे टोमॅटो आणि कांदा चॉप करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बारीक चिरलेला लसूणच्या पाकळ्या, कांद्याची पात आणि सांबार घेतलेला आहे। थोडंसं सांबार अजून घ्यावं लागेल। सो या दिवसात छान वाटतं गरम गरम। सो सगळं तयार करते तर मग नंतर वेळेवर फोडते, तर ते थंड झालं की व्यवस्थित नाही वाटत। आणि ॲक्च्युली आज झालं असं की मी व्हिडिओ अपलोड केलेला पण लाईव्ह करायलाच विसरून गेली, त्यामुळे आज आणि मला एकदम 5 वाजे जाग आलं की मी व्हिडिओज लाईव्ह केलेलं नाही, मी बाकीच्याच कामांमध्ये बिझी राहिली। त्याला लाईव्ह होऊन जाणार आजचा व्हिडिओ। स्वयंपाक झालेला आहे, ऑलमोस्ट सगळं करून ठेवलं, पोळ्या वगैरे पण, आणि जवळपास वाजले 9। आज पूर्ण दिवस कसा गेला काहीच कळलं नाही। त्या नादामध्ये सगळं व्हिडिओ अपलोड करायला पण विसरून गेले, म्हणजे बॅक टू बॅक सगळे पार्सल्स रिसीव झाले आज आणि कोलॅबरेशनचं पण काम पेंडिंग होतं, सो ते पण करून घेतलं। आणि वरून आज एवढी थंडी, एवढी म्हणजे कंटिन्यू वारा येतोय, सो त्यामुळे काही म्हणजे असं बाहेर कुठलं काही काम नाही करता आलं आज बाहेरचं कुठलंच। बाकीचे जे शूट होतं मी आज मॉर्निंगला संपवलं होतं, अन्वी असतानाच संपवलं ते। म्हणजे क्लॉथचे जर असले ना तर कसे तरी ॲडजस्ट होऊन जातं, तिला थोडा वेळ जर काहीतरी रिझन सांगून जर तिला कार्टून बघायला जर पाठवलं तर असं होऊन जातं। सो काही पार्सल काही क्लॉथ म्हणजे काही डेली वेअर किंवा थोड्या वेळासाठी असं नॉर्मल वेअर करता येईल अशा काही कुर्त्या मी बोलवल्या आहेत माझ्यासाठी, सो त्याच तुमच्यासोबत शेअर करायचं आहे। सो त्यामधली आहे ही एक नॉर्मल वेअर आहे, फक्त कुर्ती आहे, सेट नाही आहे। सेटचं सेपरेट हॉल मी एक बनवणार आहे, बघू आता ते कधी पॉसिबल होतं, कारण आधी हे सगळं मला पेंडिंग आहे, तर हे सगळं आधी करायचं आहे, अजून भरपूर आहेत। सो त्याचा सेपरेट व्हिडिओ येईल आणि याचा पुन्हा एक शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्रामला येईल, मे बी उद्याला अपलोड करेन मी। सो हा व्हिडिओ येईपर्यंत कदाचित तुम्ही बघितले पण असेल ते। सो अशा पद्धतीची कुर्ती आहे आणि मदत बटन्स दिलेले आहेत, अशा पद्धतीचे असे बटन्स दिलेले आहेत आणि फॉईल काय म्हणतात त्याला, फॉईल प्रिंट वगैरे म्हणतात, गोल्डनमध्ये फॉईल प्रिंट दिलेली आहे। वॉश केल्यावरती निघेल, अजूनही मी वॉश केलं नाही आहे, कालच सगळे रिशू झालेले आहेत आणि काही आज रिशू झाले। सो पूर्ण कुर्तीला सारखंच प्रिंट आहे, तर खालच्या साईडला पूर्ण कुर्तीला सारखीच प्रिंट आहे बॅक साईडनी, आणि फ्रंट साईडनी अशा पद्धतीची प्रिंट आहे, आणि समोर थोडंसं पॅच दिलेला आहे खालच्या साईडला, अशा पद्धतीचा गोल्डन दिलेला आहे। आणि हँडला पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतं। इथं साईडला मी थोडंसं एक लूक लावून देणार, सो तिथून बघू शकता। आणि इंस्टाग्रामवर जे पोस्ट करणार आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण आयडिया येऊन जाणार कसं आहे। आणि कॉटन एकदम सॉफ्ट आहे, पण दिसायला ना जो लूक आहे ना घातल्यानंतर खूप छान दिसतो। कुठलेही सिगरेट पॅन्ट्स जे असतात आपले अशा पद्धतीचे, सो आज मी हे सगळं शूट केलं त्यामुळे सगळं बाहेर अशा पद्धतीचे जे पॅन्ट्स असतात। आता हे बघताना थोडं वेगळं वाटतं, पण हे घातल्यानंतर ना प्रॉपर जेव्हा आउटफिट आपण मध्ये रेडी होतो ना त्यावेळेला खूप छान दिसतात। सो अशा पद्धतीचं या साईड याच्यासोबत तुम्ही वेअर करू शकता। नेक जो आहे ना तो पूर्ण पॅक आहे अशा पद्धतीचं, पूर्ण बोट नेक पण नाही आहे पण खूप डीप पण आहे, त्यामुळे कम्फर्टेबल आहे। ही एक आहे अशा पद्धतीचे, तुम्ही ऑलरेडी माझ्याकडे बघितले असेल, फक्त ही जे प्रिंट आहे ना इथे ही थोडी वेगळी आहे। मला ॲक्च्युली ऑर्डर करताना असं खूप लक्षात नाही आलं, पण सेमच झालेलं आहे। याच्या आधी पण होतं ब्लू कलरचं पण होतं माझ्याकडे,
आणि जे पिंक कलर्स होते मे बी मी कुठल्या तरी शॉपमधून घेतलेलं होतं. सो सेम होतं, सेम, फक्त थोडासा लुक चेंज होतं. फक्त हा मधातला जे पॅच आहे ना तो पूर्ण एकसारखा होतो. सो मधामध्ये असं दोरी दिलेली आहे अशा पद्धतीची बांधायला. थोडं दुरून दाखवते म्हणजे लक्षात येईल. असा पॅच दिलेला आहे आणि पूर्ण कुर्तीला एकसारखंच प्रिंट दिलेला आहे अशा पद्धतीचं. आणि बॅक साईडने पण सेम. सो ह्या सगळ्या कुर्त्या 600च्या आतमधल्याच आणि अफोर्डेबल आहे. कापड छान आहे एकदम, खूप असं ट्रान्सपरंट आहे. तुम्ही इनर नाही घातलं ना तरी चालतं, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला इनर घालायची गरज नाही पडला. त्यानंतर ही थोडीशी एक कलरफुलमध्ये आहे. पहिल्यांदा मी असं काहीतरी मागवलं. एवढे कलरफुल कपडे मी कधीच घातलेले नाहीत. मधामध्ये फॉल्स मिरर दिलेले आहेत. ते नाही सॉरी, पूर्ण ग्लासचेच मिरर आहे. मला आधी वाटलं फॉल्स मिररच ना, पण मे बी जर दिसत असेल हे बघा, पूर्ण ग्लासचं मिरर्स लावलेलं आहे तिथे. सॉरी, ओरिजिनल मिरर्स लावलेले आहेत, ग्लास लावलेला आहे आणि त्या साईडला थ्रेडनी वर्क केलेलं आहे ते. सो अशा पद्धतीचं नेक दिलेलं आहे. इथे ओपन आहे आणि कॉलर नेक दिलेला आहे विथ 3/4 स्लीव्ह. स्ट्रिप्स दिलेले आहेत गोल्डन कलरचे, हे बघा अशा पद्धतीचा. सो हे म्हणजे वॉश करून तर निघणार नाही, कारण मला असं वाटतं हे धाग्याचं आहे की काय माहिती नाही. वरून आहे, वरून पेंट केलेलं आहे, पण निघणार नाही इझिली, तर नाहीच निघणार. आणि अशा पद्धतीची कुर्ती आहे. कुर्ती मी मागवले होते, बस हे शेअर करायचं होतं तुमच्यासोबत. आज जास्त काहीच शूट नाही केलेलं मी, काहीच नाही. सगळं आजचं शेड्यूलच पूर्ण बिझी होतं आणि सगळं शेड्यूल बिघडलेलं. ॲक्च्युली काय झालेलं आहे, माझं शेड्यूल जे आहे ना, जे आधी चालू होतं माझं, तुम्ही ऑब्झर्व पण करत असणार, माझे व्हिडिओ खूप लेट येतात. जवळपास 1-1.5 वाजे लाईव्ह होतो. सो एकतर नेट नसल्यामुळे, नेट प्रॉपर चालत नाही जिओचं आजकाल, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप लेट खूप वेळ लागतो त्याला अपलोड व्हायला. आणि त्यानंतर मग एकदा अन्वी स्कूलमधून आली की तिच्या मागे राहावं लागतं मला कंटिन्यू. आणि आजकाल तिचं झोपण्याचं जे टायमिंग आहे ते पण थोडंसं लेट झालं. ती जशी आधी 2 वाजे झोपायची तर ते आता 3 वाजे झोपते. सो आणि वरून आधी वर्क माझं थोडंसं वेगळं होतं, आता थोडंसं वेगळं झालेलं आहे. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की यूट्यूबला घेऊन अजून बाकी पण वर्क ॲड झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळं एका वेळेस मॅनेज करायला मला थोडंसं म्हणजे काय म्हणू शकतो, प्रॉपर तो वेळ नाही मिळत. मग कसं आहे, ते करायला गेलं तर मग यूट्यूबकडे दुर्लक्ष होत आहे. यूट्यूबकडे केलं तर मग बाकी गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. अजून भरपूर काय आज वर्क काढून ठेवलं, पण ते पण आज पॉसिबल नाही झालं. चला जेवण करून घेऊ पटकन आणि फोडणी देते आधी, कारण वेळेवरच दिलं तर ते जास्त चांगलं होतं. चला.